गूढ गोष्टींच्या दुनियेत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजची गोष्ट हा एक सत्य अनुभव आहे जो की सुमन आजींनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे। हा अनुभव यांना 30 ते 40 वर्षापूर्वी आला। या चरी नावाच्या एका गावात राहतात, ज्या गावाच्या आसपास भरपूर मोठ्या प्रमाणात शेती पसरलेली आहे व एका बाजूला खाडी आहे। 30 ते 40 वर्षापूर्वी या गावातल्या बऱ्याचशा लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा होता, तसा सुमन आजींचा पण होता। बरं, शेती पण एकरात पसरलेली असल्यामुळे दिवसभर यांना शेतातच वेळ द्यावा लागायचा। त्यांचा अख्खा दिवस हा शेतीच्या कामातच निघून जायचा। त्यामुळे घरात इतर काही कामं असली तर घरातली ही कामं त्या रात्रीच्या वेळीच करत असायच्या। 30-40 वर्षापूर्वी देखील ह्या गावामध्ये लाईट मात्र होती आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी ह्या गावात बऱ्याचशा बायका शेतीची कामं उरकून रात्री जो वेळ मिळायचा त्याच्यात त्यांची बाकीची कामं करायची। हे खूप नॉर्मल होतं त्या गावामध्ये। सुमन आजींचं किचन म्हणजे एक चुलीची खोली किंवा चुलीची पडवी होती, जी घराला लागूनच होती आणि त्या चुलीच्या बरोबर समोर एक खिडकी होती, ज्यातून की चुलीचा धूर बाहेर जावा म्हणून ती खिडकी बनवली होती। आता सुमन आजींचा स्वभाव होता खूप बडबडा, त्यामुळे गावात त्या जवळजवळ सगळ्या बायकांशी खूप गप्पा मारायच्या किंवा सगळ्यांची त्यांची खूप चांगली ओळख होती। या गावातल्या बायका अशा रात्री काम करता पण कधी एकमेकींशी गप्पा मारत असायच्या। तर असेच दिवाळीचे दिवस होते आणि दिवाळीचे दिवस म्हणजे अमावस्या जवळ आलेली असते। तर असाच दिवाळीचा फराळ बनवायला सुमन आजींनी रात्री घेतला होता। त्यावेळेला रात्रीचे 1:30 ते 1:45 वाजले होते आणि सुमन आजी करंज्या तळत बसल्या होत्या आणि अचानक एक बाई त्यांच्या खिडकीसमोर आली। आता बाहेर लाईट असल्यामुळे त्यांना उजेडात त्या दिसत होत्या। तर सुमन आजीने त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली। काय गो बाय, बरी आहेस ना? तर समोरून ती पण बोलली, हो गो बाय, बरी आहे। मग त्या बाईने विचारलं, काय गो बाय, इतके रात्रीची काय करतस? तर सुमन आजी बोलल्या, मी ना करज्या तलते, ये 2 घे 2 घे। तर ती बाई बोलते, नको मना नको। तरी पण आजींनी अगदी आग्रहाने 2-3 करंज्या टोपलीतनं उचलल्या आणि तिला द्यायला खिडकीत पुढे वाकल्या आणि ज्या वेळेला त्यांनी पुढे वाकून बघितलं त्यावेळेला त्यांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले। कारण त्यावेळेला त्यांनी नीट बघितलं आणि त्यांच्या लक्षात आल्या की ही तर ती बाई आहे जी की 4 ते 5 वर्षापूर्वीच वारलेली आहे, जी की त्यांच्या शेजारी राहायची, जिला 4 ते 5 वर्षापूर्वीच दिवाळीच्या वेळेत शॉक लागून तिचा मृत्यू झाला होता। आणि हे सगळं बघितल्यावर सुमन आजींची दातखिळीच बसली। पूर्ण घामाने त्यांचं अंग दबदबून गेलं आणि त्यांना काहीच सुचत नव्हतं काय कराव्या। त्या स्तब्ध झाल्या आणि थोड्या वेळाने जशा त्या थोड्याशा भानावर आल्या, त्या तिथून ओरडत ते सगळं तिथेच टाकून पळून घरात गेल्या। आणि जेव्हा घरातल्या इतर लोकांनी येऊन बघितलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं। पण त्या काळात भूताक येताना सगळे मानायचे, त्यामुळे ज्या शेजाऱ्यांची नातेवाईक ती बाई होती त्यांनी पुढच्याच काही दिवसांमध्ये एका ब्राह्मणाला बोलवून तिची शांती करून घेतली। त्यानंतर मात्र त्या काकी कधीच कोणाला दिसल्या नाही आणि सुमन आजींना पण दिसल्या नाही। पण त्यानंतर त्यांनी कधीच रात्री त्या चुलीच्या पडवीमध्ये जाऊन कुठलाही पदार्थ बनवला नाही। भूतांच्या गोष्टी सांगायला मला खूप आवडतात। हा माझा छोटासा पहिलाच प्रयत्न आहे। काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या आणि अशाच गोष्टी ऐकत राहण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला खूप प्रेम द्या आणि पटापट सबस्क्राईब करा। मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली। धन्यवाद।